नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये टूल अँड डाय मेकर, डायज अँड मोल्ड या ट्रेड प्रॅक्टिकल प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने फायनल परीक्षेमध्ये जो जॉब आपल्याला 250 मार्काला विचारला जातो बनवायला, त्यावेळेस त्या जॉब बनवण्याबरोबर आपल्याला तो जॉब बनवण्याकरता काही टूल्स, इक्विपमेंट आणि त्याची प्रोसिजर, सेफ्टी प्रिकॉशन या इत्यादी बाबी आपल्याला विचारल्या जातात. तर आजच्या ह्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने आपल्या ह्या ठिकाणी प्रश्न आहे, नेम द टूल्स अँड इक्विपमेंट टू कम्प्लीट द जॉब. तर असा हा जॉब पूर्ण करण्याकरता कोणकोणते टूल्स, इक्विपमेंट आपल्याला लागणारे याची आपल्याला लिस्ट करायची आहे आणि ते उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला लिहायला लागतं. त्याचप्रमाणे काही प्रश्नपत्रिकेमध्ये हा जॉब कसा बनवला जातो याची प्रोसिजर आणि सेफ्टी प्रिकॉशन देखील विचारले जातात. तर आता ह्या जॉबच्या अनुषंगाने आपण काही टूल्स, इक्विपमेंट पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने पाहणार आहोत. तर साधारणपणे एक चौकोनी जॉब आहे आणि त्याची जाडी 18 आणि 104 लांबी आहे, इकडं 196 रुंदी आहे. तर असा जॉब आपल्याला मिलिंग करावं लागणार आहे. मिलिंग करून त्याला मार्किंग, ड्रिलिंग, टॅपिंग आणि त्यानंतर तो जॉब पुन्हा लेथ मशीनवर पकडून त्या ठिकाणी आपल्याला ड्रिलिंग, काउंटर बोरिंग करून नंतर स्क्वेअर घासावं लागणार आहे. अशा प्रकारे हे काही असे जॉब बनवावे लागतात. तर आता प्रथम पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण ह्या जॉब करता नेम द टूल्स अँड इक्विपमेंट टू कम्प्लीट द जॉब. तर ह्या प्रकारचा जॉब पूर्ण करण्याकरता टूल्स अँड इक्विपमेंट, तर अशा प्रकारचे हे कॉलम आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आपण आखून घ्यावेत. त्याच्यामध्ये सिरियल नंबर, टूल्स अँड इक्विपमेंट आणि त्याची साईज आणि क्वांटिटी. तर तो जॉब बनवण्याकरता लागणारे टूल्स, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 1 नंबरला मशीन वाईज आपल्याला लागणारे. तर आता हे वेगवेगळ्या साईजमध्ये असतात. तर आता पुन्हा 300 mm लिहिलेले या ठिकाणी 1 नग. त्याच्यानंतर फाईल फ्लॅट सेकंड कट 250 mm 1 नग. त्याच्यानंतर पुढे फाईल फ्लॅट शेप एज 200 mm 1 नग. फाईल स्क्वेअर बस्टार्ड आपल्याला लागणारे स्क्वेअर घासायला 250 नंबर 1, 250 mm 1 नग. त्याच्यानंतर फाईल स्क्वेअर स्मूथ 200 mm 1 नग. त्याच्यानंतर हॅक्सवा लागणार आहे आपल्याला कटिंग करण्याकरता. हॅक्सवा फ्रेम विथ ब्लेड 300 mm 1 नग. डॉट पंच आणि सेंटर पंच अनावश्यक मटेरियल आपल्याला काढण्याकरता, लक्षात येण्याकरता डॉट पंच ड्रिलिंग करण्याच्या ठिकाणी आपल्याला सेंटर पंच लागणार आहे 100 mm 1 इंच लिहिलेले आहे. त्याच्यानंतर मार्किंग करण्याकरता पंच बरोबर बॉल पेन हॅमर लागणार आहे 0.5 kg 1 नग. त्याच्यानंतर आपण मध्यभागी स्क्वेअर करणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला कॉर्नरला काही मटेरियल काढायचं असेल त्यावेळेस चिझल लागणार आहे. चिझल कोल्ड फ्लॅट 20/100 mm 1 नग. त्यानंतर ट्राय स्क्वेअर 150 mm 1 नग. आपल्याला राईट अँगल चेक करायचं आहे त्यावेळेस कॉम्बिनेशन शेड ट्राय स्क्वेअरचा देखील आपण वापर करतो. तो कॉम्बिनेशन शेड 300 mm 1 नग. स्क्वेअरचे कॉर्नर आपल्याला घासताना उपयोगी पडणारे निडल फाईल शेड 150 mm 1 शेड. त्याच्यानंतर पुढे सेफ्टी गॉगल लागणार आहे आपल्याला टर्निंग करताना 1 शेट लागणार आहे. तो सरफेस प्लेट मार्किंग करताना लागणार आहे 600/600 1 नग. जॉबला आधार देण्याकरता अँगल प्लेट 150/200 mm 1 नग. बेंच वाईज 150 mm 1 नग. आपल्याला ड्रिलिंगसाठी लागणारे ड्रिलच्या विथ की 12 mm कॅपॅसिटीचा 1 नग. त्याच्यानंतर ड्रिलिंग करण्यापूर्वी आपल्याला सेंटर ड्रिल मारावं लागणार आहे. सेंटर ड्रिल BS4 1 नग. तर आपल्याला जॉबवर काही ड्रिल आहेत. त्याच्यानंतर स्क्वेअर बनवताना देखील आपल्याला काही ड्रिल लागणार आहे. तर ड्रिल आहे या ठिकाणी 6 mm 6.8 mm 10, 12 mm 15 mm 20 mm 25 mm. तर जॉब आपला बनवत असताना या ठिकाणी स्क्वेअर 20चा आहे. ह्या ठिकाणी एक काउंटर 42 दिले, त्याच्यामुळं आपण या ठिकाणी एक मोठं ड्रिल लिहिलेलं आहे
30 mm. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लागणारे टॅप सेट M8 विथ टॅप रेंज 1 सेट. फाईलच्या दात्यामध्ये काही गुटलं चिप्स तर त्या ठिकाणी साफ करण्याकरता फाईल कार्ड 100 mm 1 नग. मार्किंग करण्याकरता स्क्रायबर लागणारे 150 mm 1 नग. स्क्वेअर जॉब आहे त्या मिलिंग करण्याकरता शेल एंड मिल कटर 75 बाय 50 बाय 27 mm बोरचं 1 नग. जॉबची लांबी रुंदी मोजण्याकरता व्हर्नियर कॅलिपर 200 mm चा 1 नग. व्हर्नियर हाईट गेज 300 mm 1 नग. आउटसाईड मायक्रोमीटर लागणारे जॉबच्या जाडी चेक करण्याकरता आपल्याला 0.25 1 नग. आपले कॉर्नरला अँगल मार्किंग करण्याकरता चेकिंग करण्याकरता व्हर्नियर व्हील बटर लागणारे 300 mm 1 नग. त्याच्यानंतर लेथ मशीनवर आपल्याला जॉब पकडण्याकरता खोलण्याकरता लेथ चक्की 1 नग. टूलपोस्ट की 1 नग. त्याच्यानंतर जॉबला ड्रिलिंग केल्यानंतर बोरिंगसाठी बोरिंग टूल 1 नग. मार्किंग ब्लॉक लागणारे किंवा त्याला सरफेस गेज म्हटलं जातं 300 mm जॉब प्रूव्ह करण्याकरता 1 नग. लेथ मशीनवर टूल सेंटरला किंवा जॉबला आपल्याला ज्या ठिकाणी बोरिंग करायचे तो जॉब पकडण्याकरता देखील आधार सपोर्ट म्हणून सेंटर लागणारे MP3 1 नग. मिलिंग मशीन आपल्याला लागणारे मशीनिंग करण्याकरता व्हर्टिकल मिलिंग मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 1 नग. त्याच्यानंतर जॉबवर आपल्याला बोरिंग करण्याकरता लेथ मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 1 नग लागणारे. जॉबवर मार्किंग केल्यानंतर ड्रिलिंगसाठी ड्रिलिंग मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 25 mm कॅपॅसिटीची 1 लागणारे. अशा प्रकारे या जॉबच्या अनुषंगाने जे टूल्स आणि इक्विपमेंट आपल्याला यायचे ते पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण आता पाहिले. त्याचबरोबर काही प्रश्नपत्रिकेमध्ये याची प्रोसिजर विचारली जाते. तर आता हा जॉब बनवत असताना कशा प्रकारे तो बनवायला हवा, कोणत्या स्टेप्स त्याच्यामध्ये यायला हव्या, या अनुषंगाने आपण प्रोसिजर पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये आपण पुढे ही प्रोसिजर लिहिणार आहे. त्याच्याबरोबर ह्या जॉबला काही स्किल लागणार आहेत, काही त्याच्यामध्ये स्किल येणार आहे. त्याच्यामध्ये होल्डिंग राहणार आहे जॉबला पकडण्याकरता. होल्डिंग, प्लेन मिलिंग आहे, मार्किंग आहे, पंचिंग आहे, ड्रिलिंग आहे, चेन ड्रिलिंग आहे, टॅपिंग आहे, स्क्वेअर फायलिंग आहे, त्याच्यानंतर शेवटी चेकिंग. त्याच्यानंतर तो जॉब बनवण्याकरता आपल्याला काही रॉ मटेरियल वापरावं लागतं 100 बाय 110 बाय 20 mm 1 नग. आणि त्यानंतर आपल्याला ड्रिलिंगला लेथला टर्निंग करताना पुलन लागणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला प्रोसिजर लिहित असताना प्रोसिजर आणि सेफ्टी प्रिकॉशन. आता हा जॉब पूर्ण करत असताना काही प्रोसिजरचे जे मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने किंवा आपल्याला प्रोसिजर विचारले जाते कोणत्या क्रमाने कोणत्या सिक्वेन्सने हा जॉब बनवला गेला पाहिजे त्याच्या अनुषंगाने आपण काही माहिती पाहणार आहोत. तर हा जॉब आहे चौकोनी, त्याच्यावर आपल्याला मिलिंग करावं लागणार आहे. मिलिंग केल्यावर मार्किंग असेल, लेथवर पकडून त्याला काउंटर बोरिंग, मध्यभागी आपल्याला फायलिंग करावं लागणार आहे स्क्वेअर. तर या जॉबच्या अनुषंगाने काही प्रोसिजर कशा प्रकारे ते मुद्दे असावेत ही माहिती पाहणार आहोत. तर प्रथम हा जॉब बनवण्याकरता दिलेलं मटेरियल व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक केले. जॉब मिलिंग मशीनच्या व्हाईसमध्ये पकडून व्हाईसमध्ये पकडून शेल एंड मिल कटरच्या सहाय्याने जॉबची एक बाजू मिलिंग करून घेतली. मिलिंग केलेल्या या बाजूचा रेफरन्स घेऊन जॉबच्या इतर बाजू एकमेकाशी काटकोनात व साईजमध्ये मिलिंग करून बनवल्यानंतर, आता एक बाजू बनवल्यानंतर इतर बाजू एकमेकाशी मिलिंग करून बनवल्यानंतर जॉबची बर काढली. त्यानंतर जॉबची जाडी, ही जाडी आपल्याला 18 mm बनवायची. ती जाडी मिलिंग मशीनवर बनवून घेतली. जॉबची बर काढून घेतली. जॉबला सरफेस प्लेटवर अँगल प्लेटचा आधार देऊन ड्रॉइंगप्रमाणे जॉबवर मार्किंग केले. केलेले मार्किंग व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक केले. चांपरचे मार्किंग या ठिकाणी चारही कॉर्नरला 4 बाय 45 अंशाचा चांपर आहे. चांपरचं मार्किंग व्हर्नियर व्हील बटरच्या सहाय्याने व स्क्रायबरचा वापर करून चांपरचे मार्किंग केले. अनावश्यक मटेरियल काढून टाकण्याच्या ठिकाणी रॉड पंच व हॅमरच्या सहाय्याने पंचिंग केले. तर ड्रिलिंग करावयाच्या ठिकाणी सेंटर पंच व हॅमरच्या सहाय्याने पंचिंग केले. पुन्हा जॉबच्या मिलिंग मशीनवर पकडून चारही कॉर्नरला
4/45 अंशामध्ये शेलेन मिल कटरच्या सहाय्याने चॅम्फरिंग केले. जॉब व्हर्नियर बेवल पुटरच्या सहाय्याने चॅम्फरिंग करत असताना 45 डिग्रीमध्ये पकडून कॉर्नरला चॅम्फरिंग केले. अशाच प्रकारे एक बाजू चॅम्फरिंग केल्यानंतर इतर तीनही बाजूला चॅम्फरिंग केले. त्यानंतर जॉबला मध्यभागी ह्या ठिकाणी असलेलं जे चौकोनी एक काउंटर आहे त्या ठिकाणी बोरिंग करण्यासाठी जॉब लेथ मशीनच्या फोरजा चकमध्ये पकडून ट्रू करून घेतला. यासाठी मार्किंग ब्लॉक व सेंटरचा आधार घेऊन जॉब लेथ मशीनच्या चकमध्ये पकडला. टूलपोस्टमध्ये टूल पकडून घेतले. टेस्टॉकमध्ये ड्रिल चक पकडून बोरिंग करावयाच्या ठिकाणी सेंटर ड्रिलिंग योग्य RPM मध्ये केले. त्यानंतर त्या ठिकाणी जॉबला स्क्वेअरसाठी योग्य डायमीटरचे ड्रिलिंग केले. त्याचप्रमाणे डायमीटर काउंटरसाठी 42 mm चे काउंटर बोरिंग ड्रिलिंग केल्यानंतर पायलट ड्रिलिंग केल्यानंतर साधारणपणे जॉबच्या सरफेसवर 9 mm जाडीपेक्षा कमी खोलीमध्ये 30 mm पर्यंत ड्रिलिंग केल्यानंतर काउंटर बोरिंग टूलाच्या सहाय्याने करून घेतले. त्यानंतर टूलपोस्टमध्ये बोरिंग टूल पकडून आपल्याला 30 mm ड्रिलिंग केलेलं होतं ते 42 mm पर्यंत काउंटर बोरिंग 9 mm खोलीपर्यंत केले. त्यानंतर जॉब ड्रिलिंग मशीनवर स्क्वेअर गाळ्याचे चेन ड्रिलिंग करण्याकरता व ड्रिलिंग व टॅपिंगचे ड्रिलिंग करण्याकरता मशीन वाईजमध्ये पकडून घेऊन जॉबवर ड्रिलिंग करावयाच्या ठिकाणी सेंटर ड्रिलिंग करून त्यानंतर डायमीटर 10 डायमीटर 12चे ड्रिलिंग केले. त्यानंतर M8चे टॅपिंगसाठी 6.8 mm चे ड्रिलिंग करून घेतले. बोरिंग सेंटर स्क्वेअरला तयार करण्याकरता स्क्वेअरच्या चारही कॉर्नरला 3 mm रेडियस येण्याकरता 6 mm चे ड्रिलिंग केले. तसेच या ड्रिलिंगच्या बाजूला स्क्वेअर तयार करण्याकरता मार्किंगनुसार चेन ड्रिलिंग करून घेतले. जॉब बेंच वाईजमध्ये पकडून 8 mm चे टॅपिंग केले. त्याचबरोबर स्क्वेअर तयार करण्यासाठी एक्सेसिव जास्तीचे मटेरियल चिजल व हॅमरने चेन ड्रिलिंग केलेले मटेरियल चिपिंग करून काढून टाकले. स्क्वेअर फाईलच्या सहाय्याने फायलिंग करून स्क्वेअर कॅव्हिटी जॉबवर तयार केली. अशा प्रकारे ड्रॉइंगप्रमाणे दिलेला जॉब लेन मिलिंग याच्यानंतर ड्रिलिंग काउंटर बोरिंग टॅपिंग स्क्वेअर फायलिंग करून व लेथ मशीनवर फिशिंग करून व ड्रिलिंग करून जॉब तयार केला. तर अशा प्रकारे ही प्रोसिजर या जॉबच्या अनुषंगाने लिहायला हवी. त्यानंतर जॉबमध्ये आपल्याला प्रोसिजर नंतर खाली सेफ्टी प्रिकॉशन लिहावे लागतात. तर हा जॉब करत असताना सुरक्षेच्या अनुषंगाने काही सेफ्टी प्रिकॉशन आपल्याला त्या ठिकाणी पाळायला हव्यात. तर साधारणपणे मशीनिंग किंवा बोरिंग ड्रिलिंग करताना जॉब घट्ट पकडला. मशीनिंग करत असताना कूलंटचा भरपूर वापर केला. मिलिंग व बोरिंग ड्रिलिंग करताना योग्य स्पीड देऊन काम केले. मशीन बंद करूनच वेळोवेळी जॉबची मापे चेक केली. जॉब तयार करून किंवा जॉब तयार करत असताना वेगवेगळी मापे त्याचप्रमाणे स्क्वेअर ट्रायस्क्वेअरचा वापर करून किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा वापर करून वेळोवेळी मापन केले. मूठ असलेल्या फाईलचाच वापर केला. टॅपिंग करत असताना क्रमवार टॅपचा वापर केला. मशीनिंग करत असताना अशा प्रकारे या सुरक्षा नियमांचा वापर केला. अशा प्रकारे दिलेला जॉब दिलेल्या वेळेत पूर्ण करत असताना या काही सेफ्टी प्रिकॉशन त्या ठिकाणी वापरल्या. तर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ या चॅनल पाहत चला. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.